सरपंच बारवकर यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल, पण दौंड पोलीस प्रशासनाची टाळाटाळ। यवत पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 22 जुलै 2024 रोजी नवनाथ साहेबराव मोरे वय 47 वर्ष, व्यावसायिक किराणा दुकान, जातीने महार आणि अपंग असून देऊळगाववाडा तालुका दौंड जिल्हा पुणे यांनी सरपंचासह चौघांवर जातीवाचक शिवीगाळ, सामूहिक अपमान आणि धमकी प्रकरणी भारतीय दंड संहिता कायद्यानुसार 504, 506, 34 अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधात्मक कायद्यानुसार 31R, 31S अपंग व्यक्तींचे अधिकार अधिनियमानुसार 92A प्रमाणे यवत पोलीस स्टेशन पुणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर मोरे हे देऊळगाववाडा गावात किराणा मालाचे दुकान चालवून त्यावरती कुटुंबाची उपजीविका करतात। मौजे देऊळगाववाडा गावामधील ग्रामस्थांचा ग्रामपंचायत देऊळगाववाडा या नावाचा व्हॉट्सअप ग्रुप असून नवनाथ मोरे ग्रुपमध्ये सदस्य आहेत। देऊळगाववाडा गावच्या विद्यमान सरपंच विजया सोमनाथ बारवकर आहेत। दिनांक 24 जून 2024 रोजी देऊळगाववाडा तालुका दौंड जिल्हा पुणे गावची ग्रामपंचायतची मासिक सभा असल्याने नवनाथ मोरे यांनी अपंग असल्याने व्हीलचेअरची मागणी करण्यासाठी ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये गेले असता सदर ठिकाणी ग्रामपंचायत देऊळगाववाडा गावचे विद्यमान सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य मासिक सभेसाठी उपस्थित होते। व्हीलचेअरची मागणी केल्यामुळे उपस्थित ग्रामपंचायत सदस्य यांनी संमती दिली, परंतु सरपंच विजया बारवकर आणि त्यांचे पती सोमनाथ बारवकर यांनी व्हीलचेअर देण्यास नकार दिला। काही वेळानंतर सरपंच विजया बारवकर व त्यांचे पती सोमनाथ बारवकर हे त्यांच्या घराकडे जाताना नवनाथ मोरे यांच्या दुकानासमोर येऊन म्हणाले की तुमची मांगा महारांची लायकी नाही ग्रामपंचायत मध्ये येण्याची व निर्लज्जासारखी काही मागणी करण्याची, असे म्हणून शिवीगाळ करून जातीवाचक शब्द बोलून अपमान करून निघून गेले। दुसऱ्या दिवशी 25 जून 2024 रोजी दुपारी 12:49 वाजता ग्रामपंचायत देऊळगाववाडा व्हॉट्सअप ग्रुपवरती सोमनाथ बारवकर यांनी मेसेज केला की ज्याला 4 वर्षाचा ग्रामपंचायत कर भरता येत नाही त्यांनी आमचे विषयी व ग्रामपंचायत विषयी बोलणे किंवा निर्लज्जपणाचे आहे। यावरून त्यांची लायकी काय आहे हे सर्वांना कळले असेल। ज्यांची लायकी नाही त्यांनी आम्हाला उत्तर द्यायची वेळ आली आहे, परंतु गप्प बसल्यानंतर काळ सोकावतो म्हणून त्यांना उत्तर देणे गरजेचे आहे। मेसेज टाकताना 5% निधीविषय व ग्रामपंचायत कामकाजाविषयी माहिती घेतली असती तर आपली लायकी काढायची वेळ आली नसती। तू ग्रामपंचायत मध्ये तेवढ्यासाठी चालता काय? काल का फुकटची खुर्ची मिळण्यासाठी आलतास? तुला माहिती देणारा आणि तू एका चांगल्या डोक्याचा तज्ञ डॉक्टरकडे जाऊन तपासणी करून घे, म्हणजे असे चुकीचे मेसेज टाकणार नाहीस। असा मेसेज केल्यावर विजया सोमनाथ बारवकर, सोमनाथ शिवाजी बारवकर, जालिंदर सखाराम बारवकर, ज्ञानेश्वर आबासाहेब वाघापुरे यांनी सदर मेसेजचे समर्थनार्थ लाईक करून नवनाथ मोरे यांच्या भावना दुखावतील असे कृत्य केले। माझ्या विरोधात पोलिसात तक्रार दिली तर माझ्या पत्नीच्या साह्याने तुला मदत करणाऱ्या ग्रामस्थांवरती तक्रार करील अशी धमकी देखील सोमनाथ बारवकर यांनी दिली आहे। FIR प्रमाणे गुन्हे दाखल होऊन 8 दिवस झाले तरी आरोपींवर कोणतीही कारवाई न करता अटक करण्यात आलेली नाही। सदर प्रकरणी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याशी संघनायक न्यूज प्रतिनिधीने संपर्क साधला असता ते म्हणाले की सदर ॲट्रॉसिटीचा तपास हा दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी घोलप साहेबांकडे आहे। नवनाथ मोरे यांनी सदर आरोपींना तात्काळ अटक करून सदर प्रकरणाची दखल घेऊन मला दौंड उपविभागीय अधिकारी घोलप साहेबांनी न्याय द्यावा अशी मागणी लेखी अर्जाद्वारे केली आहे। प्रतिनिधी सूरज गवळीसह मी वृत्त निवेदिका तृप्ती टिळेकर भावळ, संघनायक न्यूज, दौंड, पुणे।